मुळामध्ये कॅबिनेट बैठकीपूर्वीच म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस मान्सूनपूर्व संपूर्ण राज्यभर पडतोय, संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याच्या तातडीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि आजही बैठकीमध्ये एकूणच राज्यामध्ये झालेला पाऊस त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला गेला। कुठं कुठं काय नुकसान झालं याची माहिती विभागानं त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। ज्या ज्या गोष्टींचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान असेल, घरांचं असेल, त्याचबरोबर अन्य गुरांचं नुकसान असेल, या सगळ्यांना शासन निकषाप्रमाणे म्हणजे NDRFच्या निकषानुसार मदत त्या ठिकाणी 100% केली जाईल। मकरंद पाटील सर, किती नुकसान झालं आणि किती हेक्टर? नाही, अंदाजे आता पाऊस अजूनही चालू आहे। प्राथमिक अंदाज जो काढलाय साधारण 37,000 हेक्टरचं नुकसान आजपर्यंत प्राथमिक अंदाजानुसार त्या ठिकाणी लक्षात येतंय। परंतु ज्या वेळेला थोडासा पाऊस उघडीप देईल त्यावेळेला डिटेल पंचनामे होऊन योग्य तो आकडा आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की सरसकट शेतकऱ्यांना मदत जी आहे ती झाली पाहिजे, एक हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जी आहे ती झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आता त्यांनी काय मागणी करणं हा त्यांचा विषय आहे, परंतु NDRFचा जो निकष आहे आणि SDRFचा या निकषानुसार आपण जी प्रचलित आपली पद्धत आहे त्यानुसार आपण शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी देत असतो। आणि या पद्धतीनं आत्ताही मदत या वेळेला शेतकऱ्यांना पूर्णपणाने देण्यात येईल। हे महायुतीचं सरकार आल्यापासून तब्बल 3800 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर DBT मार्फत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सर, आज कैबिनेट मीटिंग में क्या तय हुआ है, क्या कहेंगे इस बारे? नहीं, अभी अलग अलग विषय वो CM साहब बोलेंगे। नहीं, फार्मर को लेकर कुछ नुकसान? नहीं, फार्मर को जो नुकसान पहुंचा है वो उनको मिल जाएगा। क्या क्या अभी तक कितना मुआवजा तय हुआ है? नहीं, मुआवजा जो NDRF का और SDRF का है उसके हिसाब से मुआवजा मिलेगा। ओके, थैंक यू।